चर्चेमध्ये आहे, तर ते देखील शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. तर त्यांच्या मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं लढणार आहे. समोर कोण आहे याचा मी जास्त विचार करत नाही. जिंकायचं कसं याचा मी विचार करतो आणि मी 100% जिंकण्यासाठी लढाई लढत आहे. त्यामुळे समोर कोण आहे, कोण येईल, काय करेल याचा विचार मी कधीच करत नाही. सर, लोकसभा निवडणूक झाली. या लोकसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना बघायला मिळाला. अनेक खरं तर जे जुने शिवसैनिक आहेत किंवा जुना मुंबईकर आहेत त्यांना कुठेतरी वाईट वाटतं. हा पुन्हा एक हे फुटलेल्या शिवसेनेने विचार करावा. ज्या शिवसेनेने त्यांना मोठं केलं त्यांच्या विरोधात शस्त्र उचलणार हे त्यांच्या मनाला पटत आहे की नाही पटत आहे. शेवटी आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, ओरिजिनल शिवसैनिक आहोत. जो आमच्या विरोधात लढायला उभा राहील त्याला पराभूत करणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करणार. कपिल पाटील याच अनुषंगाने प्रश्न आहे की अलीकडच्या काळात या मतदानानंतर गजानन कीर्तीकर आणि अडसूळ यांच्याकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल. कीर्तीकर म्हणतात की माझ्या मुलाला खासदार बनलेलं मला बघायचं. त्यांच्यातला हळूहळू शिवसैनिक जागा होतोय असं मला वाटतंय. जो ओरिजिनल शिवसेना जी त्यांच्या रक्तात गेले कित्येक वर्ष भिनली होती, काही कारणास्तव समजा त्यांची भेसळ झाली होती, पण आता ते परत शिवसेना ओरिजिनल ही त्यांच्या कदाचित मनात जागी झाली असेल. त्यांना आता उद्धव साहेबांचे विचार पटत असतील आणि म्हणून हळूहळू हे सगळं होणार आहे. हे आज दोघांच्याच बाबतीत झालंय, हे हळूहळू सगळ्यांच्या बाबतीत होणार. या बाबतीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुखांचे सर्वाधिकार आहेत. आमचे सैन्याचे प्रमुख आहेत आणि सैन्याच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायचा असतो आणि शिवसैनिकांनी त्याला मान्यता द्यायची असते.